श्रीराम जय राम जय जय राम। अहंपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल। प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही। आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो। आई वडील, बायको मुले, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत। म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल। निदान तो तापदायक तरी खचितच होणार नाही। या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा विशेष करून कारणीभूत होत असतो। हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे, तर गरिबालाही तो सोडत नाही। आपण पुराणात वाचलेच आहे की हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला। प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत। केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात। एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भीक मागू लागला। तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाराला म्हणाला, "अरे, तुला काही काळवेळ समजते की नाही?" त्यावर तो भिकारी म्हणाला, "जा जा, मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी 100 घरे आहेत." पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते। अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे। ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही। त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्य नाही। फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते। हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गर काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात। त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात। हा अहंपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसत खेळत झेलता येईल। लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात। त्यातील होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात। त्याप्रमाणे प्रपंचातील सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते, श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही ही स्थिती होय। श्रीराम जय राम जय जय राम। जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रीराम जय राम जय जय राम।